सर नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. माझं नाव संजय गांगुर्डे. अच्छा. गाव कुठलं. मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक. काय काम करता. मी ड्रायव्हर आहे. अच्छा. काय त्रास होतो इथे. इथे याच्या अगोदर माझी गुडघे दुखायची, बर. कंबर दुखायचं आणि आता पाहायला पण यायचं. आता इथं आपल्या इथं किती सेटिंग आहे. ही दुसरी शूटिंग आहे. दुसरी सेटिंग. हो. किती टक्के फरक पडला. मी तर म्हणतो 100% फरक पडला. 100% फरक पडला दोन सेटिंग मध्ये. हो. एक पहिली सेटिंग आपली किती दिवसापूर्वी झाली. ती 10 दिवसापूर्वी झाली. 10 दिवसापूर्वी सेटिंग झाली. हो. आता प्रॉपर 100% तुम्हाला रिलीफ वाटतोय. 100%. याच्या आधी दवाखाने वगैरे काय केले. भरपूर दवाखाने गेले साहेब. हो. ॲलोपॅथीचे गोळ्या वगैरे. हो हो. डॉक्टरांनी काय सल्ला दिला. डॉक्टरने सांगितलं, डॉक्टर काय अक्षर काढायची, तेवढ्या गोळ्या द्यायची. तेवढ्या गोळ्या 10 दिवसाच्या 15 दिवसाच्या गोळ्या खाल्ल्या का तेवढं गोळ्या आहे तेव्हा बरं वाटायचं. नंतर आहे ते चालूच राहायचं. हो. आणि परत गोळ्या संपल्या का आहे तेव्हा परत जे आहे ते दुखणं ते चालू राहायचं परत. आता इथं आल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का इथून पुढे गोळ्या खायची तर तुम्हाला आवश्यकता वाटत नाही, काहीच वाटत नाही. माहितीच आज मी सुद्धा यायची इच्छा नव्हती. बरोबर. पण माझं कसं आहे, तुम्ही सांगितल्यामुळे आता तुमचं आम्हाला ऐकावं लागलं. तुम्हाला बोललो की सेकंड सेटिंगला मला सेकंडला घेऊन नाही तर माझी इच्छा नव्हती बुवा आज जावं. परत सेकंड टाइम जायचं म्हणजे तुम्हाला पेनच राहिलं नव्हतं कुठल्याही काहीच विषय नव्हता. परत येण्याची गरज पडून काहीच गरज नाही, कुठलीच गरज नव्हती. तर तुमच्यासारखे मॉडीच्या पेशंटला तुम्ही काय सल्ला देऊ शकता किंवा काय सांगू शकता. हेच सांगा सर. म्हणजे मी आता आज तुम्हाला ते सांगतो की मी सकाळी 2-3 माझ्या गाडीत पेशंट होते. बरं. आणि एक पॅलेरीचा एक माणूस भेटला मला. तो याचा होता मनमाडचा. त्याला विचारलं, भाऊ पुढं कसं काय असं तुझं किती दिवसापासून. तो म्हणतो काका असं महिन्यापासून 2 महिन्यापासून 4 महिन्यापासून. मी त्याला तुमचा ऍड्रेस सांगायचा प्रयत्न माझे खूप चांगले आणि सांगतच राहणार आहे. लक्षात आलं का. नाही तो विषय तो एक सेकंड पार्ट आला. पण समजा आपण समजा बाकीच्या गोष्टींकडे होतो ऑपरेशन वगैरे या गोष्टी नाही सगळं होतं त्याच्यामध्ये आपल्याकडे कुठला त्रास नाही किंवा आपलं जास्त काही मेडिसिन नसतं किंवा जास्त कुठले पैसे पण नसतं किंवा जास्त कुठे फी पण नसते आपली. बरोबर. आयुर्वेदिक म्हणजे एकदम नॅचरल पद्धतीने आपण उपचार करतो. डॉक्टरकडे जरी गेलं तर डॉक्टर सांगायचं ना 1000 रुपयाचं गोळ्याच लिहून देत्या, 500 रुपये त्यांच्या हात लावायचं घेतात. बरोबर. काही फरक नाही पडत. पण म्हणजे माणसाचं त्या ठिकाणी समाधान नाही होत. आणि ऑपरेशन करून सगळ्यात महत्वाचं एवढं रिलीफ भेटेल याची गॅरंटी नाही राहत या गोष्टीमुळे. पहिल्या वेळेस आलो होतो मी त्या टायमाला मला 70% फरक पडला. पण मी घरी गेल्यानंतर मला बसायला लागलं नाही तर मला बाथरूम संडासला बसता येत नव्हतं. म्हणजे मी गाडीच्या खाली उतरायचा कंटाळा करायचो. पायी चालायचं. मग पाय माझा खाली पडतो का वर पडतो याचा विचार करून मला चालावं लागायचं. बरोबर. आता तशा गोष्टी मला काही जाणवत. हो. कारण काय होतं आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर सारे आपण व्हिडिओ बघतो. भरपूर सारे ऍड वगैरे चालतात की बाबा इथे असं तसं. पण आता समजा तुम्ही लाईव्ह माझ्या समोर आणि तुम्ही लाईव्ह सगळे बघितलेले बरोबर काय उपचार स्थिती काय गोष्टी तर तुम्ही लोकांसाठी काय संदेश देऊ शकता. लोकांसाठी चांगला संदेश देऊ सर का एक वेळेस महालक्ष्मी 100%. कारण का तुम्ही काही लांबचे नाही म्हणजे नाशिकच्या याच्यामध्ये आजूबाजूला बरोबर तालुक्यातलं 100% तुम्ही आता समाधानी. हो समाधानी सर. धन्यवाद. महालक्ष्मी सेंटर चोंडी. ओके सर.